पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर लखपती दिदी संमेलनात महिलांशी साधणार संवाद। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना 25 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ। 1 एप्रिल 2025 पासून युनिफाईड पेन्शन योजना लागू होणार। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता। कोर्टाकडून कुठलीही स्थगिती नसल्याने निवडणुकीआधी जागा भरण्याची सरकारची योजना। मुंबई महापालिकेने 5 वर्षात 2360 कोटींच्या मुदत ठेवी मोडल्या। माहिती अधिकारातून माहिती समोर। मुंबईत राष्ट्रवादीची 7 जागा लढण्याची तयारी। राष्ट्रवादी काँग्रेस मधील मुंबईतील विधानसभेच्या 7 जागा लढणार, तर लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। राज्यात 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज। पुणे साताऱ्याचा घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा। जंगली रमी सर्कल ॲप्स विरोधात कोर्टात याचिका। ॲप बंदीसाठी मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका। तरुणांवर आर्थिक सामाजिक परिणाम झाल्याचा दावा। उत्तराखंडच्या टेहरी जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, घरांचं मोठं नुकसान, तर शेतकऱ्यांची जनावरं गेली बाप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।